केंद्रीय लोकसेवा आयोगानं 2024मध्ये घेतलेल्या परीक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर झाला. या निकालानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील यमगे इथल्या धनगरवाड्याला आनंदाचं भरतं आलं. जिद्द असेल तर परिस्थिती यशाच्या आड येत नाही हे दाखवून देत इथल्या बिरदेव डोणे यानं तिसऱ्या प्रयत्नात 551 रँकसह UPSCच्या यशाला गवसणी घातली आहे. तर फुलेवाडीतील हेमंत पणोरेकर यानं 992वी रँक मिळवली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2024च्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. हा निकाल जाहीर झाल्यानंतर कागल तालुक्यातील यमगे इथल्या धनगरवाड्यावरच्या बिरदेव सिद्धाप्पा डोणे या तरुणानं 551वी रँक मिळवल्याची बातमी सगळीकडे पसरली. आश्चर्य म्हणजे इतक्या मोठ्या यशाबद्दल बिरदेवचं कौतुक होत असताना तो मात्र वडिलांसोबत मेंढ्या राखत होता. 10वीला 96%, 12वीला 89%, अभियांत्रिकीसाठी COEPमध्ये प्रवेश असं यश मिळवणाऱ्या बिरदेवनं तिसऱ्या प्रयत्नात IPS होण्याचा मान मिळवलाय. या यशानंतर S न्यूजशी बोलताना बिरदेवनं गरिबीत जन्माला आलो तरी गरिबीत मरणार नाही या वाक्यानं आपल्याला नेहमीच प्रेरित केल्याचं सांगितलं. बिरदेवजी अभिनंदन. धन्यवाद सर. धन्यवाद. काय पहिली प्रतिक्रिया? तुम्ही तर मुळात निकाल लागला त्यावेळी आई वडिलांसोबतच होतात. हा ऍक्च्युअली मी मामांच्या म्हणजे इकडे बकऱ्यातच आहे वडिलांच्या सोबत वगैरे. बेळगावला बकरी आहेत आमची. बर. सो इकडेच आहे. बरोबर. काय प्रतिक्रिया तुमची? काय तुमचं अपेक्षित यश मिळालंय का आणि काय पहिली प्रतिक्रिया? म्हणजे पहिली प्रतिक्रिया तरी इतकं आहे की म्हणजे खूपच आनंदित गोष्ट आहे की सगळ्यात महत्त्वाचं खूप भारी की इतकं वाटतंय की यार म्हणजे जे लहानपणापासून स्वप्न होतं की यार की खूप एक चांगला अधिकारी व्हायचा आहे. एक समाजापासून म्हणजे ते आहे की क्राऊडमधून येऊन एक वरच्या पोस्टवर यायचं आहे आणि एक समाजाच्या मुलांना पण प्रेरित करायचं आहे की बाबा जिद्द आणि चिकाटी असेल तर आपण पण एखादं यश खेचून आणू शकतो. मग ती गोष्ट होती की ती नेहमी मोटिवेट करत राहायची मला आणि घरची परिस्थिती होती की जी टोचायची मला नेहमी की यार आपण इम्प्रूव्ह करायला हेल्प करू शकतो. आय थिंक कुणाचं तर एक टॅगलाईन आहे की गरिबीत जन्मलो ही आपली चुकी नाही पण गरिबीत मेलो ही आपली चुकी आहे. बरोबर. हां सो मग ते इम्प्रूव्ह करायचं नेहमी डोळ्यासमोर असायचं आणि आयुष्याच्या वळणावर चांगले मित्र भेटत गेले. म्हणजे त्यांनी नेहमी मदत केली, मग ती आर्थिक असो किंवा मानसिक असो किंवा कशी पण असो, सायकोलॉजिकल सपोर्ट असो. त्यांनी मदत करत गेले आणि माझ्या हातून पण चांगल्या गोष्टी घडत गेल्या. अपयशातून खचलो नाही. मग इतकं चांगलं वाटतंय बस एवढंच. ते तिसऱ्या प्रयत्नात तुम्ही यश मिळवलंय. हो. पहिल्या 2 प्रयत्नानंतर या तिसऱ्या प्रयत्नाकडून ही अपेक्षा होती का आणि यश मिळाल्याचं क्रेडिट कोणाला द्याल? ऍक्च्युली यावेळी इंटरव्ह्यू देऊन आल्यानंतर मला इतका इन्स्टिंक्ट होता की लिस्टमध्ये येईल. म्हणजे समजा रँक आला तर समथिंग अराउंड 300 to 500 पर्यंत येईल असा रँक मला अपेक्षा होती. म्हणजे IAS भेटणार नाही एवढं मला गॅरंटी होती. पण ऍटलीस्ट IPS किंवा IRS कस्टम्स तरी भेटेल एवढं वाटत होतं. मग या यशाचं क्रेडिट म्हटलं तर माझा भाऊ जो आर्मीमध्ये आहे, माझा मित्र अक्षय सोळंकर आणि माझा मित्र परिवार. आता एवढं मोठं यश मिळाल्यानंतर तुमच्यासारखी बॅकग्राऊंड असलेल्या मुलांना तुम्ही काय मेसेज द्याल? इतकं देईन की अपयशाला आणि परिस्थितीने खचून न जाता आपण त्या एका सनरेजकडे बघायचं की जे छोट्याशा छिद्रामधून पण येत राहते. सो त्या सूर्यकिरणाप्रमाणे आपल्याला प्रयत्न करत राहायचे. आणि एक आहे की प्रयत्न करताना आपली लायकी आपल्याला कळते, म्हणजे की आपण किती मजल मारू शकतोय हे आपल्याला कळत असते आपल्या प्रयत्नांच्या नुसार. ओर म्हणजे एक्सपेक्टेशन पण स्वतःकडे न करता आपण जितका प्रयत्न करू शकतो त्याप्रमाणे त्या कृतीनुसार यश आपलं म्हणजे ध्येय निश्चित करून त्यासाठी प्रयत्न करत राहणं. बरोबर. तुम्ही आता गावी आलात का? नाही, अजून यायचं आहे. 2-3 दिवसानंतर यायचं आहे. बरं. अभिनंदन पुन्हा एकदा आणि धन्यवाद. भेटतो प्रत्यक्षात. बिरदेवला 11वी-12वीमध्ये ज्यांनी शिकण्यासाठी प्रोत्साहन दिलं ते मुरगुडच्या शिवराज विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजचे माजी प्राचार्य महादेव कानकेकर यांनी बिरदेवच्या या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. या यमगे गावच्या आमच्या 11वी-12वीच्या शिवराज विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यानं IPS परीक्षेत देशात 551ची रँक मिळवून शिवराज विद्यालयाला एक ऐतिहासिक यश मिळवून दिलेलं आहे. बिरदेव डोणे हा अत्यंत गरीब घराण्यातला मेंढपाळ कुटुंबातला हा विद्यार्थी जेव्हा यमगे गावातून 10वी पास होऊन 96% तो उत्तीर्ण होऊन आला होता, त्यावेळी 11वी विज्ञान शाखेत ॲडमिशन घेण्यासाठी
त्यानं जिल्ह्यातील 4-5 नावाजलेल्या कॉलेजमध्ये जाऊन तिथला शैक्षणिक दर्जा तपासून मगच त्यानं शिवराज विद्यालय मुरगुड या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये त्यानं प्रवेश घेतला. अत्यंत गरीब जरी असला तरी अत्यंत होतकरू कष्टाळू हा विद्यार्थी होता. त्यानं 11वीमध्येच जी चुणूक दाखवली अभ्यासामध्ये, त्यानुसार आमच्या विज्ञान शाखेतील सर्व प्राध्यापकांनी त्याच्यावर अतोनात कष्ट घेऊन त्याच्याकडून तयारी करून घेतली आणि त्यामुळं बिरदेवला 12वी परीक्षेमध्ये विज्ञान शाखेत 89% मार्क मिळालेले आहेत. हे 89% ग्रामीण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तो सर्वात प्रथम या रँकनं तो उत्तीर्ण झालेला आहे. तो गरीब असल्यामुळं आमच्या शाळेतील शिवराज विद्यालयातील ग्रंथालयातून सर्व पुस्तकं, सर्व त्याला सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि त्याचं फळ म्हणून त्याला 89% मार्क मिळाले. आणि ही यशाची चुणूकच त्याच्या IPSच्या या यशामध्ये दिसून येते. त्यानं मिळवलेलं IPSमधलं यश हे आमच्या शाळेच्या दृष्टिकोनातून त्यानं आम्हाला हॅट्रिक मिळवून दिल्याचा आनंद आम्हाला मिळालेला आहे. भावी जीवनामध्ये सुद्धा त्याला अशाच प्रकारचं आणखीन यश मिळावं यासाठी शिवराज विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या स्टाफच्या वतीनं, विद्यालयाच्या वतीनं मी त्याला धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. बिरदेवप्रमाणे फुलेवाडीतील हेमराज पणोरेकर यानं सुद्धा या परीक्षेत यश मिळवलंय. त्यानं 992वी रँक मिळवली आहे. हेमराजचे वडील निवृत्त शिक्षक आहेत तर आई गृहिणी आहे. फुलेवाडी इथल्या हेमराज हिंदूराव पणोरेकर यांनी 992वी रँक मिळवत देशातील अत्यंत प्रतिष्ठित अशा नागरी सेवा परीक्षेत यश मिळवलंय. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचं कौतुक करण्यात येत आहे.